नमस्कार मित्रांनो. हे एक शक्ती कंपनीचं 3 HP सोलार पंपचं कंट्रोलर आहे. यामध्ये आपल्याला वेगवेगळे मोड बघायला भेटतात. ऑटो आणि मॅन्युअल असे 2 मोड याच्यामध्ये अवेलेबल आहे. तर आता हे जे ऑटो मोडवर आहे याला मॅन्युअल मोडवर कसं सेट करायचं? जर एखाद्याची मोटर ऑटोमॅटिक ऑन होत असेल किंवा ऑटोमॅटिक ऑफ होत असेल, त्याला मॅन्युअलवर कसं घ्यायचं ते तुम्हाला दाखवतो. आता इथं 4 नंबरला आपल्याला एंटर बटन बघायला भेटतं. हे एंटर बटन प्रेस केल्यानंतर याच्यामध्ये जे 2 नंबरचा ऑप्शन आहे कंट्रोल, त्याच्यावरती डाऊन एरोनी कंट्रोलवर शिफ्ट करायचं. त्याच्यानंतर इथं ऑन आणि ऑफ असे 2 मोड आपल्याला येतात आणि त्याच्यानंतर कंट्रोल मोड म्हणून आपल्याला ऑप्शन येतं. त्याच्यामध्ये कंट्रोल मोडमध्ये आपण एंटर केल्याच्या नंतर तिथं ऑटोवरती आपल्याला एक सिम्बॉल दिसतोय. तर डाऊन एरो प्रेस करून त्याला मॅन्युअलवर एंटर करून सेट करायचा. तर आता मॅन्युअल पद्धतीने मोटर आपण चालू बंद करू शकतो. याला ऑटोची आवश्यकता नाही.